नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कला विषय इतिहास यामधला आज आपण 4 नंबरचं प्रकरण बघणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे आपल्या वैदिक काळ। आता वैदिक काळ यामध्ये 4 पॉइंट दिलेले त्यांनी, त्यामध्ये वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व। त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे वैदिक वाङ्मय आणि समाजरचना। त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आपला वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि 4 नंबरचा पॉईंट आपला उत्तर वैदिक काळ। तर बघा मित्रांनो, यामध्ये आज आपण 1 नंबरचा पॉईंट बघणार आहोत, वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व। यामध्ये जी काही माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये ते सांगतात, अनेक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या गोष्टी अधिक जबाबदार आहेत हे स्पष्ट झाले आहे। हे आर्य कोण होते? ते भारताबाहेरून आले की ते प्रथमपासून भारतातच होते? त्याच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे? अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत। त्यांच्या संस्कृतीची माहिती आणि रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते। हे वाङ्मय मूलतः वैदिक जनसमूहाच्या देवताविषयक श्रद्धा आणि देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाची आहेत। तर बघा, अनेक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर जी काही हडप्पा संस्कृती होती, ही हडप्पा संस्कृती जी होती याचा नाश किंवा ही संपली कशी याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा तज्ज्ञ लोक आहेत हे त्या ठिकाणी गुंतलेले होते की नेमकं कारण काय। तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, जे कोणी बाहेरून आलेले लोक होते त्या ठिकाणी कोण लोक राहत होते? मग कोण लोक राहत होते सांगा बरं। तर जी काही त्या ठिकाणी संस्कृती होती त्या संस्कृतीच्या माध्यमातून आर्य समाजाचे लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये येऊ लागले त्यांची ही संस्कृती होती। कोणती संस्कृती? हडप्पा संस्कृती। मग ह्या संस्कृतीचा ऱ्हास हे कशा पद्धतीने झाला? तर त्यांचं मत असं आहे की ते कोणा केला नसून तो एक नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास झाला असं या ठिकाणी मान्य करण्यात आलं। आणि तेही काही लोक मान्य करतात आणि काही लोक त्याच्यावर टीका करतात की खऱ्या अर्थानं त्याचं कारण आणखीनही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही किंवा कोणाच्याही लक्षात आलेलं नाही। तर बघा, वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख ओघाओघाने या वाङ्मयात येतात। तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ त्यामध्ये दिलेले आढळतात। वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल वेगवेगळी मते आहेत, तथापि इसवी सन 1500च्या सुमारास वैदिक लोकांनी रुग्णांची रचना केली याबद्दल सर्वसाधारण एक मत आढळते। लोकमान्य टिळकांनी ग्रहताऱ्यांच्या स्थिती गतीच्या आधारे हा काळ इसवी सनापूर्वी 6000 वर्ष इतका प्राचीन असल्याचे गणित मांडले। तसेच आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत त्यांनी मांडले। तर मग आता बघा, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास कोणी म्हणतं तर आर्य समाजाने केला आणि कोणी म्हणतं तो नैसर्गिक आपत्तीचा काळ आहे। मग या ठिकाणी मतभेद असल्यानंतर काही शास्त्रज्ञ असं सांगतात की तो काळ आहे 6000 वर्ष प्राचीन इतका, म्हणजे आताच्या पद्धतीनं 6000 वर्ष पाठीमागे जायचं इतका प्राचीन काळ तो आहे। त्यामध्ये उत्तर ध्रुवीय प्रदेशात आर्यांचे मूळ स्थान होते। कोणत्या प्रदेशामध्ये होते? उत्तर ध्रुवीय। म्हणजे हडप्पा संस्कृती आणि या लोकांचं काही एक घेणं देणं नव्हतं असं या लोकांचं मत या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, वादविवादाच्या या वाटेवर प्रवास इसवी सनाच्या 16व्या शतकात सुरू झाला। तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता। 16व्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषेमध्ये असलेल्या अनेक साम्यस्थळांकडे गेले। त्यातूनच इंडो युरोपियन भाषागट ही संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली। शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी
ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झाली. तर बघा, या ठिकाणी दुय्यम स्थिती आहे. कोणी म्हणतात 16व्या शतकामध्ये, कोणी म्हणतं 15व्या शतकामध्ये, तर कोणी म्हणतं 6000 वर्ष इतकं प्राचीन आहे. म्हणजे जी काही संस्कृती या ठिकाणी, जी हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती, तिचा कालखंड अजूनही या ठिकाणी निश्चित झालेला नाही. मग तिचा कालखंड निश्चित करण्यासाठी आर्य लोकांची जी काही भाषा होती, काही जी संस्कृती होती, ती भाषा कोणत्या पद्धतीची होती किंवा कशा पद्धतीची होती, त्या लोकांचं राहणीमान हे कशा प्रकारचं होतं, हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यावेळेसच या सगळ्या गोष्टीचा शोध किंवा त्यांचा कार्यकाळ हा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. तर बघा, याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य त्यांच्या अभ्यासाविषयी युरोप विद्ववर्तुळात विशेष रुची निर्माण झाली. त्याची परिणती इसवी सन 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना करण्यात आली. या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन, अनुवाद यांसारखी कामे सुरू झाली. वैदिक वाङ्मयांच्या आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला चालना मिळाली. आता बघा, विल्यम जोन्स नावाचा जो काही व्यक्ती होता, त्यानं काय केलं, मग एशियाटिक म्हणजे जो काही भाग आहे या भागाबद्दल एक संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर त्या भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन किंवा अनुवाद म्हणजे या सर्व प्रकारची माहिती घेण्यास त्या ठिकाणी त्यानं सुरुवात केली. आणि ती माहिती घेत असताना या दोन क्षेत्रामधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना अश्वविद्या, आऱ्यांची चाके असलेले वेगवान रथ तसेच रथावर आरूढ होऊन आश्रे चालवण्याची विद्या या गोष्टी बरोबर घेऊन आले. थोडक्यात त्यांची युद्धविद्या भारतातील तटबंदीयुक्त नगरामधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धेपेक्षा अधिक प्रभावी होती. हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू म्हणून उल्लेख असलेले दस्यू यांसारख्या कल्पना रुजत गेल्या. तर बघा, जे बाहेरील काही लोक आले होते, या लोकांनी काय केलं होतं, भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी युद्धाच्या पद्धतीनं की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस अस्तित्व करायचं आहे किंवा स्वतः राहायचं आहे, त्या पद्धतीनं मग आपण त्यातली संस्कृती ही संपवल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्व टिकता येणार नाही. म्हणून या लोकांनी काय केलं, मग जे काही हडप्पा संस्कृती होती, या हडप्पा संस्कृतीला त्या गावाला किंवा ती जे काही नगरं होती, त्या नगराला काय होती, तटबंदी भिंत होती. म्हणजे गावाच्या पूर्ण साईडनं किंवा चौकोनी बाजूनं त्या ठिकाणी भिंत बांधलेली होती की जे कोणी काही आले किंवा प्राणी आले तर त्यांच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये. मग त्या भिंती, जसं काही आज आपण राजे महाराजांची राजवाडी पाहतो, त्या राजवाड्याला काय असतंय, तर त्या ठिकाणी तटबंदी भिंत असते. मग उंच प्रकारची भिंत दगड मातीमध्ये किंवा वेगळ्या प्रकारामध्ये बांधलेली ती भिंत आपल्याला पाहायला आजही सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळते. अशाच प्रकारच्या भिंती या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या होत्या. मग त्या संस्कृतीच्या भिंती असताना सुद्धा जे काही बाहेरील लोक या ठिकाणी येऊन सत्ता स्थापन करण्याची हिशोबाने आले होते, त्यांनी काय केलं, मग युद्धाला सुरुवात केली. तर वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा किंवा युद्धासाठी लागणारे जे काही शस्त्र आहे, हे शस्त्र त्यांच्यासोबत ते घेऊन आले होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, मग युद्ध केलं. आणि युद्ध केल्यानंतर या ठिकाणी त्या युद्धामध्ये बहुतेक हडप्पा संस्कृतीचा राज झाला. अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी आता हळूहळू प्रमाणात येत आहे. तर बघा, पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे आता हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम, नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास हा सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशाचे काही भाग, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या भूभागात घडला. वैदिक वाङ्मयातील उल्लेखाच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातील आहे. परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एक वाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकांशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल अनेकांनी भाष्य केलेले असले तरी त्याबद्दल निश्चित विधान करता येत नाही. कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मानण्याकडे बहुतेक तज्ज्ञांचा कल दिसतो. तर बघा, या ठिकाणी आता पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम, नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास हा सर्व इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इराण
या प्रदेशामध्ये काही भाग होता। त्याच्यानंतर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या भूभागामध्ये त्याचा संबंध जुळलेला होता। वैदिक वाङ्मयातील उल्लेखाच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसर याच प्रदेशातील आहे असे या ठिकाणी वैदिक संस्कृतीबद्दल ज्यावेळेस आपण माहिती घेतो त्यावेळेस नेमका कशा पद्धतीचा या लोकांचा संबंध या हडप्पा संस्कृतीचा आलेला आहे हे देखील या ठिकाणी अजून आपल्याला कन्फर्म माहिती मिळत नाही। कारण त्याचा कारण असं आहे की जे काही ऐतिहासिक तज्ज्ञ आहे किंवा जे त्या लोकांमध्ये किंवा या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही तज्ज्ञ लोक आहेत या तज्ज्ञ लोकांच्या मते या ठिकाणी एक वाक्यता नाही किंवा एक मत नाही, म्हणून आपण त्याचा ठामेठोकपणे विचार करून सांगू शकत नाही की खरं याचं कारण हेच आहे, दुसरं काहीही नाही। परंतु आपण हे या ठिकाणी सांगू शकतो का? नाही सांगू शकत, कारण जे ऐतिहासिक तज्ज्ञ व्यक्ती आहेत या लोकांमध्ये सुद्धा मतभेद असल्यामुळं आपण या ठिकाणची माहिती ही कन्फर्म आहे असं सांगू शकत नाही। तर बघा, वैदिक लोक प्रथमपासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते, ते बाहेरून आले नाहीत असे काही विद्वानांचे मत आहे। हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास संशोधक आता गुंतलेले आहेत। अर्थातच त्यांना अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही। हडप्पा लिपी वाचण्यात निर्विवाद यश मिळाले तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर मिळेल असे संशोधकांना वाटते। तर बघा, आता वैदिक लोकांचं जे काही मत आहे ते नेमकी त्यांची भाषा ही कोणत्या प्रकारची लिपी होती हे जर या इतिहास तज्ज्ञांना जर वाचता आली किंवा त्यांना जर त्या पद्धतीनं वाचता आल्यानंतर जर माहिती मिळाली तर ठामेठोकपणे आपण सांगू शकतो किंवा त्याबद्दल आपल्याला यश मिळेल असं या ठिकाणी ऐतिहासिक तज्ज्ञांचं मत आहे। परंतु हे असं होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। तर बघा, हा 1 नंबरचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघितला। त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे आपला वैदिक वाङ्मय आणि समाज रचना। हा पॉईंट आपण येणाऱ्या पाठामध्ये म्हणजे उद्याला किंवा याच्यानंतरच्या पाठामध्ये बघणार आहोत। धन्यवाद।